महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना नेमकं गुडघ्यावरती कोण आणलंय? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र काँग्रेसला झुकायला आणि विचार करायला भाग कोण पाडलाय? मधल्या काळामध्ये कोणीतरी बोललं होतं की इतर पक्ष कसे चालावेत हे देवेंद्र फडणवीस ठरवतात. हे अगदी बरोबर आहे. तर आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. ठाकरे बंधू एकत्रित येऊन पार्टनरशिप मुंबईसाठी केली. काका पुतण्या एकत्रित आलेत. हे असंच नाही घडलं, हे घडवून आणलं गेलंय आणि करता करविता कुणीतरी आहे. आपल्याला याच विषयावरती आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे. तर पूर्वी सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना एक विनंती आहे, कमेंटमध्ये भारत माता की जय आणि वंदे मातरम लिहायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुम्हाला माझे व्हिडिओ ज्यावेळेस पोस्ट होतील त्यावेळेस पाहायला मिळतील. तर वळूया आपल्या विषयाकडे. काही लोक म्हणतात की यांचा हा मास्टर स्ट्रोक आहे, त्यांचा तो मास्टर स्ट्रोक आहे. आता चक्रव्यूह रचना चालू आहे. दोन भाऊ एकत्रित आलेले आहेत मुंबईसाठी. आता खूप काही मोठं होणार आहे. काकांनी डाव खेळला, काकांनी पलटी मारली, काकांनी डाव टाकला, भाकरी फिरवली. अरे काय 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 बोलतात. पण जर एक समीक्षक म्हणून, विश्लेषक म्हणून जर याकडे जर व्यवस्थित पाहिलं गेलं तर एक गोष्ट आपोआप लक्षामध्ये येते. हे सगळं घडत नाही, हे सगळं घडायला भाग पाडलं गेलंय आणि अशी वेळ ही यांच्यावरती आली आहे. आणि शेवटला तो मास्टर स्ट्रोक आहे तो मारला गेलाय. म्हणजे या ठिकाणी देवाभाऊने खुट्टी अशी मारली आहे, ती खुट्टी कुणीही काढू शकत नाही आणि ते काढणंही शक्य नाही. आता समजून घेऊया आपण. शरद पवारांकडे जी त्यांच्यावरती वेळ आली, स्वतःला चाणक्य म्हणणारे, आतापर्यंत कित्येक दशक ह्या देशामध्ये राजकारण करणारे पवार साहेब सुद्धा या ठिकाणी आपल्यापासून दूर गेलेल्या पुतण्याला परत त्यांना बोलवून घ्यावं लागतं. ती बोलवून घेण्यामागची ताकद आहे, ती ताकद ही देवाभाऊच आहे. आणि बोलवून घेऊन सुद्धा राष्ट्रवादी मत एकत्रित परावर्तित करू शकत नाहीत, कारण त्यासाठी दुसरा मास्टर स्ट्रोक आहे. आणि त्यानंतर जे काही काकाचे पूर्वीचे संवगडी किंवा सोबतचे उद्धवजींनी राजसाहेबांना सोबत घेऊन सध्या अलायन्स केलंय. पूर्वी मराठीचा मुद्दा घेऊन ते वरळी डोम येथे करत आले आणि आता मुंबई महानगरपालिकेसाठी म्हणा किंवा भविष्यामध्ये नाशिकसाठी आणि मुंबईसाठी हे परत दोघं एकत्र येऊन लढतील. पण याच्या अगोदर एक गोष्ट विचार करणारी आहे, ते म्हणजे ताजमध्ये राजसाहेब आणि देवाभाऊ यांच्यात नेमका चर्चा कोणत्या झाल्या आणि राज ठाकरे साहेब उद्धवजी एकत्रित आले तर नेमकं फायदा कुणाला होतोय, यातच खरी मोठी गोम आहे. आणि खरा मोठा जो काही म्हणतो ना आपण मास्टर स्ट्रोक आहे ती यामध्ये आहे. कसं, जर राज ठाकरेंची भूमिका कुठली होती, मराठी भाषेविषयी आणि परप्रांतीयाविषयी. महाराष्ट्रावर राहायचे, महाराष्ट्रामध्ये मराठी बोला. आणि काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातून परप्रांतीयाला हाकलून सुद्धा लावलं गेलं होतं. परप्रांती त्यानंतर जे काही हनुमान चालीसा आहे, कडवट हिंदुत्व आहे, ती भूमिका राजसाहेबांनी पाठीमागे घेतली आहे आणि 14 मध्ये बिनशर्त पाठिंबा सुद्धा दिलेला आहे भाजपला. मग या गोष्टीचं आणि याचं नेमकं संबंध काय आहे, तर मुस्लिम जे वोट बँक आहे, ही मुस्लिम वोट बँक हे भाजपच्या विरोधामध्ये आणि हिंदुत्वाच्या विरोधामध्ये वोट टाकत आलेली आहे. आणि उद्धवजी सोबत साक्षात राजसाहेब आहेत, त्यामुळं 100 पैकी 90% चान्सेस हे कमी आहेत की मुस्लिम समाज हा राजसाहेबांसोबत म्हणजेच उद्धव साहेबांसोबत येईल. जर आला तर तो वोटिंग राजसाहेबांच्या उमेदवाराला करेल का, हा सुद्धा पुढचा प्रश्न असतो. आणि त्याहून पुढे उत्तर भारतीय आहे, परभाषिक आहे,
यांची संख्या ही मुंबईमध्ये भरपूर आहे. मग ते लोक या ठिकाणी मतं का करतील? कारण राज ठाकरेंची भूमिका ही आत्तापर्यंत कशी आहे ही पूर्ण भारताला माहिती आहे. भलेच ही काळपर्वाचीच गोष्ट आहे, म्हणजे ह्या 2-3 महिन्यामधील जे काही उत्तर भारताचा वाद होता, निशिकांत दुबे आणि यांचा, हे पूर्ण भारतानं बघितलेलं आहे, ते हिंदी भाषेबरोबर. मग यामध्ये जे हिंदी भाषा, उत्तर भारतीय आणि जे काही ठाकरेंची पाठीमागची भूमिका होती हिंदुत्वाविषयीची, ह्या 2-3 गोष्टी अशा आहेत, यामुळं जो काही मतदार हा जवळ आहे थोडासा दुरावेल. आणि त्यावरही मोठा मास्टर स्ट्रोक आहे तो म्हणजे मुंबईमध्ये भारतीय काँग्रेसनं किंवा राष्ट्रीय काँग्रेसनं ही अलायन्स या ठिकाणी उद्धव साहेबांसोबत केलं नाही. इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, महत्त्वाचा विषय आहे. कारण जर काँग्रेस तर सोबत नसेल तर मुस्लिम वोट आहे, ते मुस्लिम वोट कोणत्याही परिस्थितीमध्ये यांच्याकडे वळणारच नाही. तर मुस्लिम फक्त भाजपच्या विरोधामध्ये आणि जे हिंदुत्व आहे विरोधामध्ये मतदान करत असते. आणि या ठिकाणी उद्धव साहेबांची भूमिका ते असेल, पण सोबतीला राज ठाकरे आहेत आणि सोबत काँग्रेस नाही. त्यांनाही माहिती आहे काँग्रेस कधीही यावरून पलटी मारणार नाही. काँग्रेस हे नेहमी आपल्या बाजूनं आपली बाजू मांडत राहील. त्यामुळं हे लोक काँग्रेसला कधीच या ठिकाणी धोका देऊ शकत नाहीत. हा झाला मेन मास्टर स्ट्रोक. हे अशा प्रकारे ह्या युत्या, ह्या संघटना, ह्या ज्या गोष्टी आहेत, आता नगरपंचायतवरून ठाकरेंपुढे पर्यायच नव्हता. त्यांना ह्या ठिकाणी ठाकरे बंधूंची युती ही करायचीच अशी आवश्यकता हे निर्माण केली गेली. आणि त्यावरूनच दुसरी आवश्यकता होती, ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांची पुण्यासाठी. आणि आता त्याहून एक महत्त्वाचा एक जो काही मास्टर स्ट्रोक आहे तो असा आहे, मुंबईमध्ये मराठी मतं आणि परप्रांतीय मतं, हिंदुत्ववादी मतं ही न फुटता हे महायुतीला पडावी यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि देवाभाऊ या दोघांच्याही पक्षाच्या या ठिकाणी युती होऊन ज्या ठिकाणी ज्यांचं जास्त संख्याबळ आहे, ताकद आहे, त्या ठिकाणाहून ते उमेदवार देऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. हा खरा खेळ म्हणायचा याला. आणि खरा तो डाव आणि तो खरा खिलाडी ज्यांना हे पॉलिटिक्स कळाला. आणि या ठिकाणी भाजपला इनडायरेक्टली मदत हे काँग्रेसच करणार. उबाटाचे, काकाचे, सर्वांचे मतं खाऊन या ठिकाणी काँग्रेस हा मुस्लिम वर्ग आपल्याकडे वळवून या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या अलायन्सला हे पिछाडीवर पाडायचं काम या ठिकाणी भाजपची बी टीम बनवून काँग्रेस हे प्रामाणिकपणे इच्छा नसतानाही पूर्ण करणार आहे. मग तुम्ही याला काय म्हणाल? खरे चाणक्य कोण? खरे डाव टाकले कोण? कोण भाकऱ्या पळवल्या? हे सगळं सायलेंट चालू आहे. आणि या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ ह्या दोघांनी या कानाला पत्ता सुद्धा लागू दिला नाही. कसे प्लॅनिंग, काय डाव, काय निपुणता, काय नेतृत्व कौशल्य, जे काही गोष्टी असतात ते यांच्या ह्या दोघांच्या गेममधून, ह्या गेम प्लॅनमधून तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. आता याचं किती यश येईल, किती फळ मिळेल हे आपल्याला आफ्टर इलेक्शन माहिती होणारच आहे. ज्यावेळेस इलेक्शन पूर्ण होईल त्यावेळेस आपल्या समोर या गोष्टी येतीलच. नेमकं कुठपर्यंत हे प्लॅनिंग सक्सेस झाली आणि या ठिकाणी यश कसं काय, किती प्रमाणामध्ये हे देवाभाऊला आणि एकनाथ भाईला मिळालं, ह्या जोडीला मिळालं आपल्या पुढे, त्यावेळेसच ह्या गोष्टी समोर येतील, ज्यावेळेस मुंबई मनपाचा निकाल लागेल त्यावेळेस. पण सध्याचं राजकारण जर पाहिलं गेलं, जे काही डावं खेळ्या पाहिल्या गेल्या, जे चालू घडामोडी पाहिल्या गेल्या, यातून एकच गोष्ट येते, आता हे देवाभाऊ एवढे शांत का, एकनाथ भाई शांत का? याचं कारण काय? यांनी ग्रहपाठ दिलाय, हे विरोधक तो ग्रहपाठ पूर्ण करत आहेत. आता ह्या ग्रहपाठाचा जो निकाल आहे तो निकाल त्या निकालातून कळणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या. किती सुज्ञ आणि सज्जड राजकारण आहे. पण सगळ्याचा जो परिपाक आहे, हा परिपाक म्हणजे हे दोघांची जोडी.
हे असं राजकारण मित्रांनो आहे. म्हणतो ना आपण काकाचं काय आहे, काकाचं उद्धव साहेबांना सगळ्यांना गुडघ्यावर आणायची कामं याने केलंय, पण हा डावच कोणाला कळला नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. तुम्ही सहमत असाल कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटू, तुम्हाला सर्वांना रामकृष्ण हरी.